त्या चारही मुली मुंबईतल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकत होत्या आणि त्या चारही जणी हॉस्टेलमध्ये राहत होत्या. त्या 4 जणींपैकी एक मुलगी खूप साधी होती, जी गावची राहणारी होती. तिला काही देखील माहीत नसतं, पण तरी पण ती एक पक्की कॉल गर्ल बनते. या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण होतं ते म्हणजे पैसा. आणि हे सगळं काही पैशामुळंच झालं होतं. जेव्हा पैसा हातात येऊ लागतो तेव्हा एक मंदबुद्धी माणूस देखील हुशार बनतो. ज्याचं बोलणं तुम्ही कधी ऐकायलाही तयार नसता, तो तुम्हाला सल्ला द्यायला लागतो की असं नाही करायचं, तसं करायचं, जेव्हा त्या माणसाकडे पैसा येतो. त्या चारही मुलींची नावं शशी, मीना, काजल आणि कोमल असे होते. त्या चौघीजणी मैत्रिणी होत्या आणि हॉस्टेलमध्ये राहत होत्या. बाहेर गावावरून शिकण्यासाठी त्या आल्या होत्या. आता स्वाभाविक आहे की मुलांशी देखील मैत्री होते आणि मुलींशी देखील मैत्री होते. तर त्यांच्या महागड्या खर्चाला हळूहळू सुरुवात झाली होती. घरच्यांकडून सगळ्या आपापल्या पद्धतीने त्या चारही जणी घरच्यांकडून आपापल्या पद्धतीने पैसे मागत होत्या. त्या चारही मुलींपैकी एकाही मुलीचा बाप करोडपती नव्हता. त्या चौघी जणी मध्यमवर्गीय घरातील होत्या. जिथे लोक मध्यमवर्गीय असतात पण स्वप्न मोठे पाहतात आणि ते मोठ्या लोकांसारखाच विचार करतात. हे नाही, मुलगा मुलगी यात काही फरक नाही. ही गोष्ट अगदी खरं आहे. वास्तव आहे की आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यात काही फरक करायला नाही पाहिजे. पण जो फरक देवाने निर्माण केला आहे तो तुम्ही नाकारू शकत नाही. आता आजही काही असे लोक आहे जे आपल्या मुलींना स्वतःपासून दूर पाठवत नाही, कारण त्यांना भीती असते की कुठे काही मुलीसोबत चुकीची घटना घडू नये. तेही आपल्या मुलांना शिकवू इच्छितात, पण ते आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी करतात. त्यामध्ये मी आहे, तुम्ही आहात आणि सगळेच आहात. त्यात काही अडचण नाही. पण कुठेतरी मनात ही भीती असते की मुलीला दूर ठेवलं तर परिस्थिती बिघडली जाते. तसं पाहिलं तर ज्या मुली घरी राहतात त्या देखील कधी कधी आईवडिलांची इज्जत घालवतात. असं नाही की फक्त घरापासून दूर राहूनच असं होतं. आणि ज्या मुली योग्य असतात त्या आईवडिलांची इज्जत जपतात. मग त्या घरी असो किंवा बाहेर असो, त्यांना काही फरक पडत नाही. म्हणूनच या जगात सर्व प्रकारचे लोक आहे, सर्व प्रकारचं वातावरण आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो, या 4 मुली एकमेकींच्या मैत्रिणी होत्या आणि त्या कोणत्याही मोठ्या घराण्यातील किंवा श्रीमंत कुटुंबातील नव्हत्या. आईवडिलांकडून मर्यादित पैसे येत होते. महिन्याचा खर्च तर सोडाच, 10-15 दिवसाचा खर्च देखील त्या पैशातून पूर्ण होत नव्हता. म्हणूनच खर्चाची मोठी समस्या त्या चौघींसमोर होती. जिथे हॉस्टेलमध्ये मुली राहतात तिथे त्यांना ओळखण्यासाठी आणि फसवण्यासाठी अशा प्रकारचे काही रॅकेट्स असतात जे त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि वारंवार त्यांना विचारलं जातं की तुम्हाला पैशाची गरज आहे का किंवा काही अडचण आहे का. तर अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये त्या मुली अडकल्या जातात. अशाच प्रकारे या चारही मुलींना खर्चाची अडचण आली. त्यांची एक बाहेरची मैत्रीण होती. तिने त्यांना आपली समस्या सांगितली की जर काही पार्ट टाइम जॉब मिळाला, जसं की ट्युशन वगैरे, तर खर्च भागेल. आता आंधळ्याला काय हवं असतं. तिने फक्त एवढंच सांगितलं की जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर मी अशा एका बाईला ओळखते जी तुमची पैशाची समस्या सोडवू शकते. आता ती या रॅकेटची मेन बाई होती. त्या बाईनी त्या बाईसोबत त्या मुलींची भेट घडवून आणली. त्या बाईने स्पष्ट सांगितलं की बघा, पैसा कमावणं सोपं नाही आणि खूप अवघड देखील नाही. जर एका बाईने ठरवलं तर देवाने तुम्हाला स्त्री बनवलं आहे, म्हणजे तुम्ही मुली आहात आणि तुमच्यात ती कला, ती सुंदरता आहे आणि तुमच्या शरीराची जी बनावट आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्ही हजारो नाही तर लाखो रुपये कमावू शकता आणि कितीही मोठे शौक तुम्ही पूर्ण करू शकता. मुलींनी सांगितलं की आम्हाला समजलं नाही, तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा की नेमकी कशा प्रकारची नोकरी आहे आणि आम्हाला काय करावं लागेल. त्या बाईने सांगितलं की बघा, माझी कोणतीही एजन्सी नाही, ना माझी कोणती फॅक्टरी आहे, ना मी कोणती कंपनी चालवते. मी तुम्हाला कुठे पार्ट टाइम जॉब लावून देईन. माझं काम आहे मुलींना ग्राहकांकडे पाठवणं. माझ्या ओळखीतले असे ग्राहक आहे की ते एका रात्रीसाठी, एका तासासाठी किंवा काही मिनिटासाठी
1,000 ते 5,000 रुपये देखील देतात. फक्त तुम्हाला त्यांच्या जवळ जावं लागेल आणि त्यांना खुश करावं लागेल. तिने सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या की हे जे अय्याश लोक असतात ते फार वेळ टिकत नाही, पण तुम्ही त्यांना तुमच्या पद्धतीने पूर्ण एन्जॉय करून द्या. बाकी काही अडचण नाही, काही समस्या नाही. जिथे ते ड्रिंक करतील तुम्ही त्यांना ड्रिंक सर्व करा. त्यांच्यानंतर तुम्ही त्यांना थोडेफार लटके झटके दाखवा. बाकी तर प्रसंगाच्या वेळी ते फार तर 2-4 मिनिटातच संपतात. मुलींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्या तिथून परत आल्या आणि म्हणाल्या, आम्हाला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या, आम्ही विचार करून सांगतो. आता त्यांच्या 4 मुली होत्या. स्वाभाविक आहे की चौघींचं मत एकसारखं असू शकत नाही. 2 मुली म्हणाल्या ठीक आहे, पण 2 मुली म्हणाल्या नाही, हे चुकीचं आहे. पण ज्या चुकीचं काम योग्य ठरवत होत्या त्या 2 मुलींनी ज्या नकार देत होत्या त्यांना देखील पटवून दिलं, कारण परिस्थिती अशी बनलेली होती. तर इथंही तसंच झालं. जेव्हा त्या हॉस्टेलमध्ये परत आल्या तेव्हा त्यांनी आपापसात चर्चा केली. 2 मुलींनी हे सांगितलं की ते योग्य आहे आणि 2 मुलींनी सांगितलं हे चुकीचं आहे. पण ज्या चुकीचं सांगत होत्या त्यांनाही पटवून दिलं गेलं की यात काय जातं, आपल्याला इथून रात्री थोड्या वेळासाठी जावं लागेल आणि 1-2 तास लागतील. आणि जर आपल्याला एका रात्रीसाठी 1,000 रुपये मिळाले तर समजा त्या मॅडमला देखील 2,000 रुपये 4,000 रुपये द्यावे लागतील. जर आपल्याला 50% म्हणजे अर्धे जरी मिळाले तरी एका रात्रीचे 5,000 रुपये येतील. आणि जर आपण महिन्यात 5 रात्री काम केलं तर आपल्याला 25,000 रुपये मिळतील. तर खूप सहजपणे आपण आपले महागडे शौक, खाणंपिणं, पार्टी अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो. आणि हे खूप सोपं आहे आणि यात काही विशेष मेहनत देखील लागत नाही आणि कोणालाही काही कळत देखील नाही. या सगळ्या गोष्टीमुळे त्या मुली तयार झाल्या. त्या एकमेकींना पटवून सांगू लागल्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्या बाईला सांगतात की ठीक आहे, तुम्ही आम्हाला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवा, पण आम्हाला पैसे हवे आहेत. डील काय असेल, पैसे कशा प्रकारे मिळतील. त्या बाईनं सांगितलं की ग्राहकांकडून जे काही पैसे मिळतील ते मी ठरवेन. स्वाभाविक आहे, मी तुम्हाला ग्राहकाबद्दल माहिती नसते आणि 50% पैसे आपापल्यात वाटून घ्यावा लागतील, अर्धे माझे आणि अर्धे तुमचे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्याच्यानंतर जर ग्राहक तुमच्या कामाने खुश होऊन तुम्हाला वेगळ्या टिप्स देईल तर ते पूर्णपणे तुमचे असतील, त्यामध्ये माझा काही देखील हिस्सा नसेल. पण ग्राहकांसोबत जे रेट ठरतील ते तासासाठी, 2 तासासाठी किंवा पूर्ण रात्रीसाठी असतील. त्यामधून 50% माझे आणि 50% तुमचे असेल. आणि तुमच्या सेवेमुळे खुश होऊन ग्राहकाने तुम्हाला काही वेगळं दिलं तर त्यामध्ये माझा काही हिस्सा नसेल. बरं म्हणून त्या मुली तयार होतात. आता त्या ग्राहकांकडे जाऊ लागतात. कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी जी घरातून आईवडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आली होती, काहीतरी मोठं बनण्यासाठी आली होती. कुणी कोचिंग घेत होतं, कुणी IAS बनायचं स्वप्न पाहत होतं, कुणी UPSC, कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर. म्हणजे जेव्हा मुलगी घर सोडून हॉस्टेलमध्ये राहायला येते तेव्हा ती छोटं काही करण्यासाठी येत नाही, छोटं स्वप्न घेऊन येत नाही, ती मोठं स्वप्न घेऊन येते, मोठं बनण्यासाठी येते. जसं की IAS, PSI, CA, इंजिनियर, डॉक्टर हे सगळं त्यांना बनायचं असतं. स्वाभाविक आहे की जर काही छोटं मोठं करायचं असतं तर ते आपले घरी राहून देखील शिकू शकतात. पण आता जे शिक्षण चालू आहे ते शिक्षण पैशासाठी चालू आहे. आता जे शिक्षण चालू आहे ते आईवडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी नाही तर नाव खराब करण्यासाठी सुरू झालं. जी मुलगी घरातून शिकण्यासाठी हॉस्टेलमध्ये आली ती आता कॉलगर बनली आहे. ती व्यवसाय करू लागली. एका हॉटेलमधून वारंवार पोलिसांना माहिती मिळत होती की त्या हॉटेलमध्ये काहीतरी गैरप्रकार चालू आहे, जे खूप चुकीचं आहे. जेव्हा वारंवार तक्रारी मिळाल्या तेव्हा त्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. जेव्हा हॉटेलवर छापा टाकण्यात आला तेव्हा काही मुली भोंगळ्या अवस्थेत सापडल्या. त्या मुलींना पोलीस स्टेशनमध्ये आणले गेलं आणि ज्या 4 मुलींबद्दल मी तुम्हाला सांगत आहे त्या 4ही मुली त्यावेळेस त्या रॅकेटमध्ये सामील होत्या आणि त्या हॉटेलमधून पकडल्या गेल्या. जेव्हा त्या मुलींना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी आपली मजबुरी सांगितली. त्या म्हणाल्या, साहेब, आम्हाला ही कामं आमच्या मजबुरीमुळे आणि आमच्या महागड्या शौकांमुळे कराव्या लागली. आम्ही 4ही मुले गावातील राहणारे आहोत. आम्ही 4ही मुली गावातील राहणारे आहोत.
मग सगळ्यांनी आपापली ओळख सांगितली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या गावातील आहोत आणि मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित आहोत, पण शहरात राहून मोठ्या घरातील मुली पाहून, त्यांचे बॉयफ्रेंड आणि त्यांचे शौक पाहून आम्हालाही आपण असं जगायला हवं आणि त्यासाठी पैशाची गरज होती आणि आमच्याकडे पैसे नव्हते. जर आम्ही आईवडिलांकडे मागितले असते तर त्यांनी विचारलं असतं की एवढे पैसे कशासाठी? तुमच्या हॉस्टेलची फी, तुमच्या महिन्याच्या खर्चासाठी, तुमच्या खाण्यापिण्यासाठी जेवढे लागतात तेवढे आम्ही देत आहोत. इतके जास्त पैसे आम्ही घरच्यांकडून मागू शकत नव्हतो, म्हणून आम्ही एका बाईच्या संपर्कात आलो आणि या घाणेरड्या धंद्यात पडलो. सुरुवातीला खूप विचित्र वाटलं, पण नंतर सवय झाली आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा माणूस काहीही करण्यास तयार होतो. एकंदरीत त्या मुलीच्या माध्यमातून पोलीस त्या बाईपर्यंत पोहोचले आणि तिला देखील अटक करण्यात आलं. पण ही फक्त पटण्याची गोष्ट नाही दोस्तांनो, अशा कित्येक मोठ्या शहरांमध्ये, अशा कित्येक हॉस्टेलमध्ये जिथून या मुली रात्रीच्या अंधारात बाहेर पडतात आणि मोठ्या लोकांच्या, आयश लोकांच्या बिछाण्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या रात्री रंगीन करतात आणि काही वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर भरपूर पैसे कमवतात. सुरुवातीला त्या महिन्यात 2-3 रात्री हे काम करतात की फक्त त्यांच्या खर्चापुरते पैसे मिळावे, पण नंतर त्यांना यात मजा येऊ लागते आणि मग त्यांना याची सवय लागते आणि कुठेतरी ती त्यांची मजबुरी देखील बनते. ज्या बाईच्या हातातील त्या बाहुल्या बनतात त्या बाईच्या माध्यमातून त्यांना पाठवलं जातं. ती बाई जास्त पैसे कमावण्याच्या लालसेने त्यांचा अधिक वापर करते, कारण एक साधी मुलगी अशी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी यात फरक असतो. जेव्हा एखादा ग्राहक असा अय्याश असतो जो रात्रीसाठी मुली शोधत असतो, तेव्हा त्याला सांगितलं जातं की कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे म्हणून तो जास्त पैसे देतो, कारण त्यांना वाटतं ही कमी वयाची मुलगी असेल आणि जास्त वापरलेली नसेल, कारण ती काहीतरी मजबुरी, शौक किंवा पैशासाठी या धंद्यात आली आहे, म्हणून तिचे पैसे जास्त मिळतात आणि लोक तिच्यासोबत जास्त एन्जॉय करायला इच्छुक असतात आणि तिचं वय देखील मर्यादित असतं. अशा प्रकारे परिस्थिती आणि घटना आजच्या काळात घडत आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.